नमस्ते नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नवीन पाठ बघणार आहोत. आपल्या पाठाचं नाव आहे ग्रँडपा टेल्स स्टोरी. हा पाठ आपण गुगल मीटिंगवरती शिकलो आहोत, परंतु त्यावरती बरेच विद्यार्थी ॲब्सेंट होते आणि काही विद्यार्थी प्रेझेंट असूनसुद्धा त्यांचं इंटरनेट पॅकेज संपल्यामुळं ते मधूनच एक्झिट झाले. त्याशिवाय काही विद्यार्थ्यांना आवाज पण गेला नाही. म्हणून हा पाठ आपण परत आज नव्याने बघतो आहे. तर चला बघूया आपला आजचा नवीन पाठ. आपल्या पाठाचं नाव आहे ग्रँडपा टेल्स स्टोरी. या पाठामध्ये ग्रँडपा म्हणजे आजोबा त्यांच्या नातवाला रौनक आणि त्याच्या मित्रांना एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. पण गोष्ट सांगत असताना ते रौनक आणि त्याचे मित्र कोणते कोणते मित्र आहेत बरं? ईशान, राधिका, विद्या, अक्षय असे वेगवेगळे मित्रमैत्रिणी आहेत त्याचे, रौनकचे. आणि ते ग्रँडपांना गोष्ट सांगत असताना मध्येच इंटरप्शन्स निर्माण करतायत. इंटरप्शन्स मीन्स काय? इंटरप्शन्स मीन्स अडथळे निर्माण करतायत. पण आजोबा ग्रँडपा त्यांच्या इंटरप्शन्सला म्हणजे अडथळ्यांना कसा रिस्पॉन्स देत आहेत? तर अगदी पोलाइटली रिस्पॉन्स देत आहेत. पोलाइटली मीन्स नम्रपणे रिस्पॉन्स देत आहेत की जितक्या वेळेस मुलांनी त्यांना इंटरप्शन्स निर्माण केलीत, मध्येच गोष्ट सांगता सांगता अडथळे निर्माण केले, तरी ग्रँडपा कशा पद्धतीने त्यांना प्रतिसाद देत आहेत, रिस्पॉन्स देत आहे, हे सर्व या संवादामध्ये आपल्याला दिसून येतं. तर चला मी वाचते आहे पूर्णपणे. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्यायचे, पुस्तक ओपन करायचे, पान नंबर 18 आणि ते तुम्ही बघायचे आणि जे मी वाचते ओळीवरती बोट ठेवायचं आहे. 1.6 ग्रँडपा टेल्स अ स्टोरी. Grandfather was telling a story to Ronak and his friends. Grandpa, once upon a time, near the water edge. Ronak, excuse me, Grandpa, what is an edge? बघा, इथं इंटरप्शन्स निर्माण केले, अडथळा निर्माण केला आहे. ग्रँडपा गोष्ट सांगायला लागले की एके काळी एका नदी किनारी, वन्स अपॉन अ टाईम नियर द वॉटर्स एज, असं ते सांगतच होते गोष्ट. तर लगेच रौनकनीमध्येच त्यांना थांबवलं आणि विचारलं, एक्सक्यूज मी ग्रँडपा, व्हॉट इज अन एज? म्हणजे थांबा ग्रँडपा, तुम्ही हा जो शब्द सांगितला आहे त्याचा अर्थ मला सांगा. ग्रँडपा पुढं काय म्हणतात बघा. ग्रँडपा, माय डिअर बॉय, अलो मी टू कम्प्लीट दिस सेंटेन्स. वन्स अपॉन अ टाईम अ कॅमल अँड जॅकल लिव्ह बाय अ रिव्हर नियर द वॉटर्स एज, and on the other side of the river there was a village with fields and farms. Now can anyone help Ronak with the word age? Ishan, let me guess. Is it the border or the line where one thing stops and another begins? Grandpa, you are right. Now the jackal was very clever. He tried to play a trick on his friend camel, who was happily munching away. Radhika, Grandpa, could you please repeat the last phrase? बघा, पहिल्या संवादामध्ये आपण बघितले की रौनकनी मध्येच थांबवलं की आणि विचारलं, ग्रँडपा, व्हॉट इज अँड एज? तर एज मीन्स काय? नदीचा कडा, नदीचा किनारा. तर ग्रँडपा म्हणतात, अरे थांब, मला माझं वाक्य पूर्ण तर करू दे. आणि त्यानंतर ते त्यांचं वाक्य पूर्ण करतात आणि ते सांगतात की एकेकाळी जॅकल आणि कॅमल नावाचे दोन मित्र नदीकिनारी राहत होते आणि ते तिथून ते अँड ऑन द अदर साईड ऑफ द रिव्हर देअर वॉज अ विलेज विथ फील्ड्स अँड फार्म्स. एका नदीच्या किनारी दोन मित्र राहत होते, जॅकल अँड कॅमल, आणि नदीच्या दुसऱ्या साईडला काय होतं? शेती होती आणि शेतकरी राहायचे, शेती होती. तर मग आजोबा म्हणतात की कुणी मला सांगू शकतं का की EDGE या शब्दाचा अर्थ काय? तर ईशान सांगण्याचा प्रयत्न करतो की लेट मी गेस. थांबा आजोबा, मला प्रयत्न करू द्या. आणि तो सांगण्याचा प्रयत्न करतो की तो सांगतो की इज इट द बॉर्डर ऑर द लाईन वेअर वन थिंग स्टॉप्स अँड अनदर बिगिन्स? म्हणजे एक अशी बॉर्डर, एक अशी सीमारेषा जिथे एक गोष्ट थांबते आणि दुसरी सुरू होते.
तर जशा आपल्या शेतीच्या पण सीमारेषा असतात बरोबर, तसं ही एक सीमारेषा आहे जिथे एक गोष्ट थांबते आणि दुसरी सुरू होते. त्याला म्हणतात EDGE एड्ज. तर ग्रँडपा म्हणता यू आर राईट. नाऊ द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर. ही ट्राय टू प्ले अ ट्रिक ऑन हिज फ्रेंड कॅमल. मग काय होतं, आजोबा गोष्ट पुढं सांगायला लागतात. ते म्हणतात की पुढं काय होतं की हा जो आपला 2 मित्र असतात त्याच्यामधला जॅकल जो असतो तो खूपच कोल्हा जो असतो तो एक ट्रिक करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या मित्रासोबत चेष्टा करण्याचा प्रयत्न करतो. त्याचा मित्र असतो कॅमल. आणि मग काय होतं बघा, तो कॅमल बिचारा आपलं अन्न चघळत बसलेला असतो, आनंदाने खात बसलेला असतो. आणि त्याच्याच आधारित अन्न चघळणे या शब्दावर आधारित एक इंग्रजी फ्रेज याच्यात आली आहे, मंचिंग अवे, हॅपीली मंचिंग अवे. तो आपला आवाज करत करत चघळत असतो अन्न. तर राधिका लगेच आजोबांना थांबवते आणि म्हणते, ग्रँडपा कुड यू प्लीज रिपीट द लास्ट फ्रेज. तुम्ही जी लास्ट शब्द वापरले ते परत एकदा वापरू शकतात का, मला सांगू शकतात का. ग्रँडपा काय म्हणतात बघा, ग्रँडपा हॅपीली मंचिंग अवे. द कॅमल वॉज हॅपीली अँड स्लोली इटिंग और मंचिंग अवे हिज फूड. चिल्ड्रन, ओ ग्रँडपा द जॅकल बिगिन टू टेम्प्ट हिम टू गो फॉर अ sugarcane treat. विद्या, pardon grandpa, I didn't get the last words. Would you repeat those? बघा आता परत ग्रँडपा पुढं गोष्ट सांगायला लागतात आणि परत विद्या त्यांना थांबवते आणि म्हणते, पार्डॉन मीन्स थांबा थांबा थांबा, मला पुन्हा सांगा आजोबा, तुम्ही काय सांगितले ते परत एकदा सांगा. आता आपण ही गोष्ट सलग एकदा वाचून घेऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला त्याचा अर्थ मराठीमध्ये क्लिअर करते. ओके. तर ग्रँडपा म्हणतात ओके. ग्रँडपा बोलतात काय बघा, ग्रँडपा अ sugarcane ट्रीट. विद्या, सॉरी ग्रँडपा बट आय डिड नॉट अंडरस्टँड द फ्रेज अ sugarcane ट्रीट. sugarcane ट्रीट ह्या शब्दाचा अर्थ विद्याला कळत नाही आणि ती म्हणून परत विचारते की मला काही समजत नाही ग्रँडपा. ग्रँडपा अ ट्रीट इज समथिंग स्पेशल दॅट वन एन्जॉयज. द जॅकल वॉन्टेड द कॅमल टू गो विथ हिम टू द sugarcane field. अक्षय, कॅन आय एक्सप्लेन फर्दर. द जॅकल अँड द कॅमल वे आर गोइंग टू ईट and enjoy the sugarcane from the farmer's field. Radhika, why everyone will enjoy a sugarcane treat? Grandpa, yes, you have understood the meaning of treat. Gauri, please continue grandpa. Let's listen to the story, but tell me please, does it mean that they were going to steal from the farmer? Shreya, maybe, but let's listen to the story grandpa. Let's please हॅव द क्वेश्चन लेटर. तर बघा अशा प्रकारे वेगवेगळे मुलं आजोबांना वेगवेगळ्या ठिकाणी थांबवतात आणि वेगवेगळ्या फ्रेजेसचा अर्थ विचारण्याचा प्रयत्न करतात. पण आजोबा अगदी पोलाइटली, म्हणजे सगळे रौनक आणि त्याचे मित्र अनेक ठिकाणी आजोबांना इंटरप्शन्स क्रिएट करतात. मीन्स काय, अडथळे निर्माण करतात. पण ग्रँडपा अगदी पोलाइटली मीन्स नम्रपणे अगदी पोलाइटली त्याचा रिस्पॉन्स देतात. म्हणजे त्यांनी निर्माण केलेल्या इंटरप्शन्सला आजोबा ग्रँडपा अगदी पोलाइटली रिस्पॉन्स देतात, म्हणजे अगदी नम्रपणे प्रतिसाद देतात. तर अशाच प्रकारे आपल्या घरामध्ये मोठे व्यक्ती बोलत असतात आणि त्या सलगपणे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपण आहोत की आपण मध्येच त्यांना अडथळा निर्माण करत असतो. थांबा थांबा पप्पा, मला हे समजलं नाही, सांगतात का. त्यांचं म्हणणं पूर्ण ऐकण्याआधीच आपण त्यांना डिस्टर्ब करत असतो, आपण त्यांना इंटरप्शन्स निर्माण करत असतो. तसंच शाळेत शिक्षक ज्या वेळेला शिकवत असतात त्यावेळेलासुद्धा आपण त्यांना शिकवत असताना मध्येच थांबवतो. थांबा थांबा मॅडम, प्लीज एक्सक्यूज मी मॅम, प्लीज पार्डन मॅम, थांबा मॅम, कॅन यू कुड यू रिपीट दिस प्लीज. आपण म्हणतो कॅन यू रिपीट दिस प्लीज, विल यू प्लीज से दॅट अगेन, सॉरी बट आय डिड नॉट गेट द लास्ट वर्ड सेंटेन्स, कुड यू प्लीज एक्सप्लेन दिस दॅट, कुड यू एक्सप्लेन द मिनिंग ऑफ दिस वर्ड, एक्सक्यूज मी, कॅन आय आस्क समथिंग. अशा प्रकारे आपण अनेक इंटरप्शन्स निर्माण करत असतो. हे सर्व इंटरप्शन्स याच्यामध्ये दिलेत बघा. सर्व इंटरप्शन्स तुम्हाला दाखवते मी. हे बघा, याच्यामध्ये हा जो तक्ता दिला आहे खाली, याच्यामध्ये एका साईडला आहे इंटरप्शन्स आणि दुसऱ्या साईडला आहे रिस्पॉन्सेस. ओके. ते इंटरप्शन्समध्ये दिलेले आहे बघा. पार्डन म्हणजे थांबा थांबा, थोड्या वेळ थांबा, मला परत सांगतात का, माफ करा मला ऐकू आलं नाही सर मॅडम, मला परत सांगतात का. तर सर मॅडम किंवा आपल्या घरात जे कुणी असतील ते म्हणतात येस येस मी परत सांगतो. त्याचा रिस्पॉन्स काय असतो, येस.
नंतर आपण परत असं म्हणतो कधी कधी, एक्सक्यूज मी, सर, मॅडम, मला माफ करा, मला सांगतात का परत. तरी पण त्यांचा रिस्पॉन्स समोरच्यांचा कसा असला पाहिजे, यस, पोलाइटली त्यांनी आपला रिस्पॉन्स दिला पाहिजे. कॅन यू, कुड यू रिपीट दॅट प्लीज, असं पण एक प्रकारे इंटरप्शन्स निर्माण होऊ शकतात. कॅन यू, कुड यू रिपीट दॅट प्लीज, तुम्ही परत सांगू शकतात का मला समजलंच नाही, असं ज्या वेळेला कोणी म्हणतं त्यावेळेला आपण सांगत असताना काय म्हटलं पाहिजे, कसा रिस्पॉन्स दिला पाहिजे पोलाइटली, यस, शुअर, डेफिनेटली. विल यू प्लीज से दॅट अगेन, तर परत तुम्ही मला हे सांगू शकतात का, सर्टनली, यस, निश्चितपणे मी तुला परत जे काय शिकवलं आहे ते परत सांगू शकतो. अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थी असतील किंवा घरातली मुलं असतील हे होणाऱ्या संवादामध्ये इंटरप्शन्स निर्माण करतात, म्हणजे काय, अडथळे निर्माण करतात. तर त्याला रिस्पॉन्स कसा दिला पाहिजे, पोलाइटली दिला पाहिजे, नम्रपणे दिला पाहिजे. तर ह्या तक्त्यामध्ये एका साईडला इंटरप्शन्स दिलेले आहे आणि दुसऱ्या साईडला रिस्पॉन्सेस दिलेले आहे. तर हे सर्व ह्या संवादामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आजोबा काहीतरी गोष्ट सांगत असताना रौनक आणि त्याच्या मित्रांनी कशा विविध प्रकारे त्यांना इंटरप्शन्स निर्माण केले, क्रिएट केले आणि आजोबांनी कशा प्रकारे त्यांना रिस्पॉन्स केला आहे. आता शेवटी सगळेजण म्हणतात की आजोबा आता आम्ही तुम्हाला इंटरप्शन्स क्रिएट करत नाही, तुम्ही तुमची गोष्ट सलगपणे आम्हाला सांगा. तर आता आजोबा सलगपणे कंटिन्यू एक गोष्ट त्यांना, ही पाठातली गोष्ट जी त्यांना सांगायची ती स्पष्टपणे ती आत्तापर्यंत सांगूच शकले नाही, तर आता आजोबा ती गोष्ट सलगपणे सांगण्याचा प्रयत्न करतायत. तर ती गोष्ट पुढच्या पेजवर आहे बघा, पुढचं पेज काढायचं आहे आपण आपलं आणि त्याच्यावरती गोष्ट बाबांनी सांगितलेली आहे, ग्रँडपानी, ती गोष्ट आता मी लाऊडली वाचते आहे आणि त्यानंतर त्याचा मराठीमध्ये मी मिनिंग तुम्हाला स्पष्ट करणार आहे. ओके, बघूया. पेज नंबर 20 काढायचं आहे सगळ्यांनी. पेज नंबर 20. रीड ग्रँडपाज स्टोरी अलाउड. ग्रँडपाज स्टोरी, टिट फॉर टॅट. एकदा मी सर्व गोष्ट वाचून घेते इंग्रजीमध्ये, त्यानंतर तुम्हाला अर्थ क्लिअर करते. ओके. वन्स अपॉन अ टाइम अ कॅमल अँड जॅकल लिव बाय अ रिवर नियर द वॉटर्स एज, अँड ऑन द अदर साइड ऑफ द रिवर देर वॉज अ विलेज with fields and farms. The jackal was very clever. He tried to play a trick on his friend, the camel, who was happily munching away his food. The jackal began to tempt him to go for a sugarcane treat in a farmer's field. At first, the camel hesitated, but in the end he agreed to go with the jackal to raid the sugarcane field. The jackal sat on the camel's back, and the two friends crossed the river. They ate their fill in the sugarcane field. Suddenly the jackal began to howl. "Shh," said the camel. "You will wake the farmer." But the jackal went on howling. Sure enough, the farmer and his helpers came running to the field. The naughty jackal slipped away, but the poor camel could not do so. The farmer beat him up and drew him away. The jackal was waiting for the camel at the riverside. He said, "Sorry, brother, but I am in the habit of singing after a good dinner. I hope you didn't mind it much." The camel didn't say anything. He let the jackal sit on his back and entered the river. Near the middle of the river, the water was very deep. There the camel began to take a dip in the river. The jackal was frightened. "What are you doing, you silly fellow? Are you trying to drown me?" "No, brother," said the camel. "It's just that I am in the habit of taking a dip in the river after a good meal. I hope you don't mind." The naughty jackal learned his lesson. He never troubled the camel again. बघा, दोन मित्र असतात. आधीच आजोबा सांगण्याचा प्रयत्न करतच होते आपल्याला. दोन मित्र असतात आणि ते मित्र कोणते असतात, कॅमल अँड जॅकल. तर कोल्हा आणि उंट हे असे दोन मित्र असतात. कॅमल अँड जॅकल मीन्स काय, उंट आणि कोल्हा असे दोन मित्र असतात. तर तो जो मित्र असतो कोल्हा,
जॅकल तो कॅमलला एक ट्रीट म्हणजे मेजवानी मागतो. चल म्हणे आपण काय करू, एका शेतामध्ये जाऊ. कोणत्या शेतात? शुगर केन फील्डमध्ये जाऊ म्हणे आपण. त्या ऊसाच्या शेतामध्ये आपण जाऊ असं तो त्या मित्राला सांगत असतो. त्यावेळेला तो उंट कॅमल आपलं अन्न चघळत शांत निवांत बसलेला असतो. आणि त्यावेळेला हा कोल्हा तिथे जातो आणि म्हणतो, अरे मित्रा चल ना, आपण काय करूया म्हणे, शेतात जाऊया. आणि कोणत्या शेतात जाऊया? आपण ऊसाच्या शेतात जाऊया आणि तिथे जाऊन आपण मस्त ऊस खाऊया. तर तो उंट बिचारा मस्त अन्न आपलं चघळत शांतपणे अन्न खात बसलेला असतो. आणि तो काही सुरुवातीला त्या कोल्ह्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, टाळाटाळ करतो. परंतु कोल्हा हा खूपच मागं लागतो त्याच्या. चल मित्र आपण जाऊया. आणि म्हणून कॅमल त्याच्यासोबत जायला तयार होतो. आणि मग दोघं जण जायला तयार होतात. तर उंटाच्या पाठीवरती बसून एका नदीच्या काठावर राहत असतात दोघं मित्र. आणि नदीच्या दुसऱ्या साईडला शेती असते. तर त्यांना जायचं असतं त्या शेतामध्ये. तर उंट आपल्या पाठीवरती बसवतो त्याच्या मित्राला, कोल्ह्याला. आणि ते दोघं जण नदी पार करून त्या शेतात जातात. आणि मनसोक्त मन भरेपर्यंत, पोट भरेपर्यंत ते दोघं जण तिथे ऊस खातात. आणि ते खाल्ल्यानंतर कोल्हा गाणं म्हणायला लागतो, ओरडायला लागतो, मोठमोठ्याने आवाज करायला लागतो. आणि त्यावेळेला त्याला उंट म्हणतो, अरे बोलू नको, आवाज करू नको, शेतकरी जागा होईल आणि ते सगळे येऊन आपल्याला मारतील. पण तरीसुद्धा तो जॅकल म्हणजे कोल्हा ऐकत नाही आणि तो मोठ्याने आवाज करायला लागतो. तितक्यात शेतकरी जागा होतो आणि शेतकरी त्याच्यासोबत काही लोकांना घेऊन तिथं येतो. आणि तेवढ्या वेळात तो कोल्हा काय करतो, पळून जातो. आणि बिचारा उंटाला काही पळता येत नाही. आणि ते शेतकरी आणि त्या शेतकऱ्याचे मित्र ते सगळे काय करतात, त्या कॅमलला मारतात आणि तिथून हाकलून देतात. आणि मग मार खाल्ल्यानंतर तो कॅमल तिथनं बाहेर निघतो. नदीकाठी येऊन पाहतो तर काय, तिथं त्याचा मित्र त्याला उभा असलेला दिसतो. आणि मग तो कोल्हा परत त्या उंटाला म्हणतो, अरे मित्रा मला माफ कर बरं का, माझी ना एक खूप जुनी सवय आहे म्हणे, की मला पोटभर जेव्हा माझं जेवण होतं ना, तेव्हा मला गाणं गावंसं वाटतं म्हणे, मला गाणं असं म्हणावंसं वाटतं. आणि त्यामुळं माझी ती सवय असल्यामुळं मी ती सवय काही थांबवू शकलो नाही म्हणे, मी ती सवय काही थांबवू शकलो नाही. आणि माझ्या तोंडातनं आपोआप गाणं बाहेर पडलं आणि मी आपोआप गाणं मोठ्याने म्हणायला लागलो. तर तू मला माफ कर बरं का मित्रा, तुला माझा राग नसेल आला, मला माहिती तू खूप चांगला मित्र आहे. आणि असं म्हणतो. आणि कॅमल काहीच म्हणत नाही. तो बिचारा त्याला आपल्या पाठीवरती बसवतो आणि परत ते त्यांच्या वाटेने नदीतनं जायला लागतात. शेतातून निघून ते नदीतनं जायला लागतात. आणि बिचारा उंट त्याच्या पाठीवरती कोल्ह्याला बसवून नेत असतो. आणि नदीच्या मध्यावरती आल्यावरती, नदी खोल असते, नदीच्या मध्यावर आल्यावरती काय करतो, उंट असं हालायला लागतो आणि जोरजोरात हालायला लागतो. त्यावेळेला तो त्याचा मित्र जॅकल कोल्हा घाबरतो आणि म्हणतो, अरे मूर्खा, तू मूर्ख झालास की काय, तू मला पाडतो की काय, अरे मी पडल, अरे मी खाली नदीत जाईल, आणि तू वेडा झालास की काय, मूर्ख झालास की काय. त्यावेळेला तो कॅमल म्हणतो, अरे मित्रा, माझं पण ज्यावेळेला पोटभर जेवण होतं ना, त्यावेळेला मलासुद्धा ना म्हणे पोहावंसं वाटतं, नदीमध्ये मला स्विमिंग करावीशी वाटते. आणि माझी पण ती खूप वाईट सवय म्हणे, की ज्यावेळेला माझं जेवण पोटभर होतं त्यावेळेला मला स्विमिंग करावंसं वाटतं, त्यावेळेला मला पोहावंसं वाटतं. आणि मग तर तो मित्र घाबरून जातो, कोल्हा घाबरून जातो, जॅकल घाबरून जातो. आणि अशा प्रकारे ही स्टोरी इथं संपते. तर याच्यातनं हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, टीट फॉर टॅट म्हणजे जशास तसे. तर कॅमल हा त्या आपल्या मित्राशी, जॅकलशी जशास तसे वागण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून त्यानंतर तो जॅकल, तो कोल्हा त्यानंतर कधीच त्या मित्राला फसवण्याचा प्रयत्न करत नाही. कारण त्याला कळलं की आपण जसं वागलो आहे त्याची परतफेड परत आपल्याला आपल्या मित्राने केली, कॅमलने केली. आपण जर त्याला संकटात टाकू शकतो तर आपला मित्रसुद्धा आपल्याला संकटात टाकू शकतो. टीट फॉर टॅट मीन्स काय, जशास तसे. आपल्या अवतीभोवतीसुद्धा, आपल्या आजूबाजूलासुद्धा असे काही मित्र असतात की जे आपल्याला संकटात टाकण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांच्यासोबत कसं वागलं पाहिजे, जशास तसे.
असं या पाठामध्ये या कॅमलच्या आणि जॅकलच्या स्टोरीमधून आपल्याला शिकायला मिळतं. तर आपल्या गोष्टीचं नाव काय होतं? टिट फॉर टॅट. आणि ही गोष्ट कोणी सांगण्याचा प्रयत्न केला? ग्रँडपानी रोनक आणि त्याच्या फ्रेंड्सला ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला. आता ह्या गोष्टीमध्ये बघा पेज नंबर 21वरती हे असे एक चित्र आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो. हे एक चित्र आहे, याच्यामध्ये विविध चित्र दाखवले आहेत आणि ह्या गोष्टीचा आणि ह्या चित्राचा संबंध काय? तर जे वाक्य आहेत ते आपल्याला ह्या चित्रांना क्रमाने लावायचे. नाऊ पुट द फॉलोइंग पिक्चर्स इन प्रॉपर सिक्वेन्स. म्हणजे प्रॉपर सिक्वेन्समध्ये आपल्याला हे चित्र लावायचे आहेत. त्या चित्रांना सिक्वेन्स द्यायचा आहे. नाऊ पुट द फॉलोइंग पिक्चर्स इन प्रॉपर सिक्वेन्सने आपल्याला ते चित्र लावायचे आहे. त्या चित्रांना आपल्याला क्रम द्यायचा आहे. पहिले कोणती घटना घडली, दुसरी घटना कोणती घडली, तिसरी घटना कोणती घडली, असं जे मी तुम्हाला आत्ता स्टोरी सांगितली मराठीमध्ये त्यानुसार तुम्ही हे चित्र पाहून त्या चित्रांना क्रमांक देऊ शकतात. ओके, हा पाठ तुम्हाला समजला असेल अशी मी आशा बाळगते. आणि आपण गुगल मीट वरती आपण हा पाठ शिकण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याच्यामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले. यानंतर तसे अडथळे निर्माण होणार नाही. आणि यानंतर ज्यावेळेला आपण गुगल मीटमध्ये धडा शिकवणार आहोत त्यावेळेला प्लीज आपल्या पालकांना, तुम्हा सर्वांना पालकांना आणि विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे की पालकांनी आपल्या मुलांसोबत बसावे आणि आपल्या मोबाईलचा आवाज कमी ठेवावा, जेणेकरून आपल्याला पाठ शिकवण्यास अडचण निर्माण होणार नाही आणि आपला पाठ सुलभ रीतीने विद्यार्थ्यांना समजू शकेल, त्यांना कळू शकेल. तर प्लीज तेवढं सहकार्य करा. आणि आता मी इथे थांबते. धन्यवाद. पुन्हा नवीन पाठ घेऊन पुन्हा आपल्यासमोर हजर होईल तेव्हापर्यंत खूप खूप धन्यवाद. थँक्यू.